बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि गुड न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी बँकिंगकडून कर्ज घेतलं होतं, आता ते कर्ज माफ करण्याचं इथे वेळ आलेली आहे। बघा, सर्व शेतकरी आता आनंदाने नाचू लागलेले आहे। जे बच्चूभाऊंनी केलेलं आंदोलन होतं ते आता सफल झालं आहे। बघा, या आंदोलनाला आता पूर्णपणे यश मिळालं आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही प्रमुख उपस्थित इथे जे काही मंत्री होते ते देखील होते। बघा, याचबरोबर शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू याच्यासाठी आता या बैठकीमध्ये उपस्थित होते। या बैठकीत कर्जमाफीची तारीख पूर्णपणे फिक्स करण्यात आली आहे। अखेर ती सरसकट कर्जमाफी झाली। ही कर्जमाफी झाली कशी आणि कशी कर्जमाफी होणार, किती लाखापर्यंत होणार, कोणत्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आणि मेन आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार, तर बघा थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया। तर बघा, सरकारकडून दिलेलं आश्वासन म्हणजेच फक्त कर्जमाफीसाठी दिलेला शब्द इथं अंमलबजावणीमध्ये आला नव्हता। आता तो शब्द आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू इथं शेतकऱ्यांसोबत थेट रस्त्यावर उतरले। कर्जमाफी घेतली, कर्जमाफीचं आंदोलन त्यांनी यशस्वी ठरवलं। आणि बघा, नागपूरच्या परसोडी परिसरात जे दृश्य घेऊन हे दृश्य हेलावणार आहे। आणि कोणी शेतकरी हातात फलक घेऊन आणि बसलेले आहे, डोक्यावर ओला रुमाल घेऊन इथं उभा आहे आणि उन्हात उभं भरपूरसे शेतकरी बसलेले आहे, इथं पावसात भिजत आहे। तर असं जे काही शेतकऱ्यांचं जे काही त्यांनी कर्जमाफी संदर्भातील आंदोलन इथं पार पाडलं, त्या आंदोलनाला आता 100% इथं यश आलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या तारखेला तुमची कर्जमाफी होणार। मग ते कर्जमाफीची तारीख काय असणार आहे, तर बघा, बच्चू कडू म्हणत होते कर्जमाफी झाली पाहिजे, नाहीतर आंदोलन अधिक तीव्र करू, रेल्वे रोखू, आंदोलन करू, असं बच्चूभाऊ म्हणत होते। यामुळे आता सरकारला कर्जमाफी करण्याचं इथं भाग पडलं। राज्य सरकारने कोर्टाचा दबाव आणि शेतकरी नेते बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनाचा दबाव राज्य सरकारवर पूर्णपणे पडला। यामुळे सरकारला सरसकट कर्जमाफीचं पाऊल उचलणं इथं भाग पडलेलं आहे। आता बघा, या बैठकीमध्ये कालच बैठक पार पडली। यामध्ये आता जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि आपले जे काही प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू हे देखील उपस्थित होते। यांच्या उपस्थितीमध्ये हे बैठक पार पडली आणि एक तारीख आता कर्जमाफीची फिक्स करण्यात आली। त्या तारखेला आता तुमचं 100% कर्जमाफी होणार, असं आता बच्चूभाऊ कडूंनी स्वतः सांगितलेलं आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी रेग्युलर कर्ज परतफेड करत आहे त्यांना देखील आता इथं वितरण होणार आहे। मग आता त्या शेतकऱ्यांना आता वितरण कसं होणार, तर बघा, एक प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे। मग आता तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपये ते 60,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये 50,000 रुपये इथं प्रोत्साहन अनुदान मिळणार, असं त्यांनी सांगितलं। ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचललं, कर्ज रिन्यू केलं, म्हणजेच त्यांनी कर्ज परतफेड केलं, तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तर होणार नाही, तर त्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन अनुदान तुम्हाला 50,000 रुपये मिळणार, ते तुम्ही स्वतः खर्च करू शकता, असं डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा, 2017 मध्ये कर्जमाफी झाली होती, याच पद्धतीने हे कर्जमाफी लागू होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं। 2017ला जे रेग्युलर परतफेड करणारे शेतकरी होते त्यांना 50,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात आलं होतं। आता या पद्धतीने होणाऱ्या कर्जमाफीच्या शब्दामध्ये ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची तर 100% होणार। कोणत्या तारखेला होणार तर मी तुम्हाला सांगतो, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होईल, कोणते शेतकरी पात्र असणार आणि मुख्य म्हणजे किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार, तर बघा, सर्वात आधी बघून घेऊया मुख्यमंत्री पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीबद्दल काय म्हणाले। तर बघा, तारीख दिलेली आहे, या तारखेला तुमचं 100% कर्जमाफ होणार। कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होईल, किती लाखापर्यंत कर्जमाफ होईल, सर्व त्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली आहे। बघा, आता 2025 मध्ये कर्ज घेतलं असेल किंवा 2024 मध्ये कर्ज घेतलं असेल, बघा 2022 पासून तर 25 पर्यंत तुम्ही कर्ज घेतलं असेल, कोणत्या तारखेला कर्ज घेतलं असेल तर 100% तुमचं कर्ज माफ होणार। नेमकं कोणत्या वर्षीचं कर्ज माफ होणार मी तुम्हाला सांगितलं। राज्य सरकारने घेतलेल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये हा आता 100% कर्जमाफीचं आश्वासन त्यांनी पूर्ण केलं। या तारखेला तुमची 100% कर्जमाफी होणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची संख्या किती पात्र शेतकरी असणार आहे की ज्यांची कर्जमाफी होणार आहे, जिल्हा निहाय यादी यांनी आता समोर आलेली आहे। म्हणजे जे कर्जमाफीच्या नियमात बसणारे शेतकरी आहेत इथे आपण पहिल्यांदाच बघून घेऊ। यामुळे सांगण्यात येणारी माहिती लक्षपूर्वक बघा, लघु आणि सीमांत शेतकरी आहेत, जे शेतकरी 2022च्या कर्जमाफीसाठी लागू केले जातील, म्हणजे ज्यांच्याकडे 4 एकरपेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त 5 एकर शेती, अशा शेतकऱ्यांचं पहिल्या टप्प्यातील कर्जमाफी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं। आता बघा, ते सर्वात अधिक माफ केलं जाईल त्यांचं कर्ज। तर जवळपास पूर्ण भारतात 85% शेतकरी हे लघु आणि सीमांत आहेत, यांचं सर्वात अधिक कर्जमाफ केलं जाईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांचं दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात कर्जमाफी केली जाईल। आणि जी कर्जमाफी होणार आहे ती नेमकं
नेमकं कोणत्या वर्षापासून तर कोणत्या वर्षापर्यंत केली जाणार आहे, तर बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे 2024 ते 2025 मध्ये शेतकरी इथं बँकेकडून त्यांनी कर्ज घेतलं असेल, थकीत कर्ज असेल तर त्यांची कर्जमाफी केली जाईल. बाकी बघा आता ज्यांनी 2017 ते 2024 पर्यंत कर्ज काढलं असेल तर त्यांचा एकच प्रश्न आहे की शेती पिकाच्या नावावर त्यांनी कर्ज काढलं असेल तर ते देखील कर्ज माफ होणार का? तर बघा 2024 नंतर पीक कर्ज घेतलं असेल तर अशा शेतकऱ्यांचे या नियमित कर्ज भरणाऱ्यामध्ये त्यांनी इथं जसे की त्यांना इथं निवड करण्यात येणार आहे आणि 2017 मध्ये कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीचे 1 एप्रिल 2009 मध्ये इथं 30 जून 2016 पर्यंतचं थकीत कर्ज म्हणजे त्यांनी हे माफ करण्यात आलं होतं. म्हणजे जवळपास 7 वर्षाचं थकीत कर्ज इथं माफ करण्यात आलं होतं आणि आता याच पद्धतीने 2017 ते 2024च्या दरम्यान इथं थकीत पीक कर्ज माफ केलं जाणार आहे. याचबरोबर सर्व शेतकऱ्यांसाठी 2017 पासून तर 2025 पर्यंत आनंदाची सर्वात मोठी बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे. बघा आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागणार नाही. ज्यांनी 2025 मध्ये नवीन कर्ज बँकेकडून घेतलं असेल त्यांचे ज्या काही शेतकऱ्यांचं 2017 पासून थकीत कर्ज असेल त्यांचं देखील कर्ज माफ होणार आहे. बघा 2017 ते 2025 पर्यंत 7 ते 8 वर्षाचं तुमचं सर्व कर्ज माफ होणार आहे असं सर्व शेतकऱ्यांना आता सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांकडून. सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि बघा ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं असेल, कर्ज भरलं असेल, त्यांनी कर्ज रिन्यू केलं असेल तर त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे. सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील त्यांच्यासाठी असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कोणत्या तारखेला तुमचं कर्ज माफ होणार तर ते देखील सांगतो. पहिल्या टप्प्यातील कोणत्या जिल्ह्याचं कर्ज माफ होणार ते देखील सांगतो. व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा शेतकरी मित्रांनो 2017 पासून तर 25 पर्यंत लघु व सीमांत शेतकऱ्यांची यादीमध्ये कोणकोणत्या पात्र जिल्हे आता सिलेक्ट करण्यात आले त्याची यादी मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये 20 जिल्हे आहे तर 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव तुम्हाला नक्की बघायचं आहे. बघा नंदुरबार, अहमदनगर आणि कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर बघा सातारा, सांगली, त्याचबरोबर बघा नांदेड, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, लातूर, त्यानंतर गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, रत्नागिरी, रायगड, जळगाव, त्यानंतर बघा अकोला, अमरावती, नागपूर. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे 100% तुमची कर्जमाफी होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. नांदेड देखील यामध्ये असणार आहे, बुलढाणा देखील यामध्ये असणार आहे. तर या सर्व शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यांमध्ये कर्जमाफी होणार असं आता सर्व शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे. पात्र जिल्हे कोणकोणते त्याची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो बच्चूभाऊ कडू प्रहार संघटनेचे अध्यक्ष यांनी जे काय आता आंदोलन केलं होतं कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरलेले होते तर त्या सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन हे सफल झालेलं आहे, यशस्वी झालेलं आहे. आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% होणार म्हणजे होणार. आता बघा सरकारने कर्जमाफीची तारीख निश्चित केली आहे की कोणत्या तारखेला तुमचं कर्ज माफ होणार तर त्यांनी कर्जमाफीची तारीख सांगितली. तर बघा राज्य सरकारने कर्जमाफीच्या तारखेसोबत काय निर्णय घेतला तर बघा 30 जून 2026च्या पूर्वी कर्जमाफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. अतिशय सकारात्मक पद्धतीने कर्जमाफीला इथं मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफीचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे. बघा 30 जून 2026 पर्यंतच्या आधी तुमचंच कर्ज माफ होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. टेन्शन घेऊ नका, सर्व कर्जमाफ तुमचं होणार आहे. बँकेतर्फे तुम्हाला फोन येत असेल, धमक्या येत असेल, तुमच्या शेतजमिनीवर कारवाई करू किंवा जप्त करू, तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू असे काय तुम्हाला फोन जे काय तुमचे लेटर येत असेल तर त्यावर तुम्ही घाबरू नका. सर्व तुमचं कर्ज माफ होणार आहे. आता बघा किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार ते देखील त्यांनी आता जेव्हा कर्जमाफी होईल तेव्हाच ते निश्चित आकडा ठरला जाणार आहे. तोपर्यंत जे काही आपण बातम्या बघत आहे तर त्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. परंतु 30 जून 2026च्या आधी तुमचं 100% कर्ज माफ होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.